morning students, and new chapter of paper second is indefinite integration. आतापर्यंत आपण पहिला चॅप्टर बघितला होता डेरिव्हेटिव्ह डिफरन्शिएशन, त्याच्यानंतर अप्लिकेशन ऑफ डिफरन्शिएशन आणि थर्ड चॅप्टर इज indefinite integration. So what is, suppose g of x is a derivative of f of x. f of x नावाचा कुठला एखादा फंक्शन असेल आणि त्याची डेरिव्हेटिव्ह जर g of x असेल, then f of x is the integration of g of x. म्हणजे काय म्हणता येईल, when derivative of f of x ची आपण डेरिव्हेटिव्ह घेऊ सपोज g of x आणि या f of x ची डेरिव्हेटिव्ह जर g of x राहत असेल तर त्या g of x चा इंटिग्रेशन काय व्हायला पाहिजे, f of x असं व्हायला पाहिजे. हा जो सिंबल असतो दिस इज सिंबल ऑफ इंटिग्रेशन. ज्याचं इंटिग्रेशन काढायचं असतं त्या फंक्शनला म्हणजे इथे g of x ला काय म्हणतात, इंटिग्रँड, आणि जे आन्सर मिळेल त्याची सिंपल इंटिग्रेशन. इथे टर्म असं पण आपण अप्लाय करू शकतो. सपोज d by dx of f of x plus c is equal to, आता डेरिव्हेटिव्ह जर आपण f of x plus c ची फाइंड आउट केली तर f of x ची डेरिव्हेटिव्ह काय असते, g of x, आणि c ची जी डेरिव्हेटिव्ह आहे ती डेरिव्हेटिव्ह किती, कॉन्स्टंट ची डेरिव्हेटिव्ह 0, सो प्लस 0 लिहिण्याची गरज नाही. आता जनरल फॉर्म मध्ये लिहिताना काय करता येईल, when the derivative of f of x is equal to g of x and derivative of f of x plus c is equal to also g of x, म्हणून कन्सिडर करताना आन्सर लिहिताना सिंपल इंटिग्रेशन ऑफ g of x dx is equal to फक्त f of x लिहिलं जात नाही. Here we can write integration of g of x dx is equal to f of x plus c, and plus c is called the constant of integration. एवढंच लिहिलं जात नाही, लिहिताना किंवा आन्सर लिहिताना किंवा इंटिग्रेशन काढताना काय लिहिलं जातं, f of x plus c, where c is the constant of integration. c ला काय म्हटलं जाईल, constant of integration असं म्हटलं जाईल. ऍक्च्युअली इंटिग्रेशन म्हणजे काय होतं, इट इज अनदर नेम ऑफ इंटिग्रेशन इज अँटी डेरिव्हेटिव्ह. म्हणजे जे डेरिव्हेटिव्ह आहे, डेरिव्हेटिव्ह म्हणजे जॉइन करणे, पार्ट्स करणे, टू पार्टिशन, तुकडे तुकडे करणे, आणि इंटिग्रेशन म्हणजे काय होतं, इंटिग्रेट करणे, एकत्र करणे, बांधणे, एकमेकांना जवळ जवळ आणणे, जोडणे. सो इट इज नथिंग बट अँटी डेरिव्हेटिव्ह. याला परत एक अनदर दुसरा एक वर्ड आहे, दॅट इज प्रिमिटिव्ह. सो इंटिग्रेशन इज नथिंग बट अँटी डेरिव्हेटिव्ह. म्हणजे डेरिव्हेटिव्हचे एक्झॅक्ट अपोजिट काय असतं, इंटिग्रेशन असतं. म्हणून आपण म्हणतो when the derivative of f of x is equal to g of x, then the integration of g of x is equal to f of x. एका फंक्शनची डेरिव्हेटिव्ह जर दुसऱ्या एखादा फंक्शन राहत असेल तर त्या दुसऱ्या फंक्शनचं इंटिग्रेशन म्हणजे काय, पहिला फंक्शन. फक्त इथे एक एक्स्ट्रा टर्म ऍड होते, दॅट इज प्लस सी. हा प्रत्येक इंटिग्रेशन मध्ये म्हणजे इंडेफिनिट इंटिग्रेशन मध्ये प्लस सी प्रत्येक ठिकाणी असतो. आता प्लस सी म्हणजे काय, कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. आता सिंपल समजा आपण चॉक घ्या किंवा एक कुठली वस्तू घ्या, जसा चॉक आहे, छोटी 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 बारीक बारीक असे डिस्ट्रीब्युशन त्याला कण तयार आहे. आता या सगळ्यांना मी जर जोडलं, एकत्र केलं, तर आता परत चॉक बनवता येईल का, बनवता येईल, पण तो एवढाच होईल का, तेवढाच होणार. पोळीचे तुकडे आपण करतो, कागद फाडतो, पत्तागोबी चिरतो, अशा छोट्या छोट्या वस्तू जेव्हा कापल्या जातात, तोडल्या जातात, वेगवेगळ्या केल्या जातात, त्यांना परत आपण जर जोडतो म्हटलं तर ॲज इट इज जसाच्या तसा आपण करू शकतो का, तयार तर होईल, पण ते एक्झॅक्ट तसं राहणार. तर तो जो स्मॉल एरर आहे किंवा स्मॉल पार्ट आहे तो राहून जातो, चुकून म्हणा, किंवा आपण कलेक्ट करू शकत नाही. दॅट इज नथिंग बट सिंपल सी. तर तो जो कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन हा तिथून आल्यासारखा आहे. त्याच्यानंतर याचे काही फॉर्म्युलाज आपण बघू शकतो. सपोज डेरिव्हेटिव्ह ऑफ d by dx ऑफ x. आता x ची डेरिव्हेटिव्ह किती लिहिली जाते, डेरिव्हेटिव्ह ऑफ x इज इक्वल टू 1. मग आता याचा बाय डेफिनेशन ऑफ इंटिग्रेशन काय लिहू शकतो, इंटिग्रेशन ऑफ 1 इज इक्वल टू, म्हणजे इंटिग्रेशन ऑफ 1 विथ रिस्पेक्ट टू x मीन्स हियर dx इज इक्वल टू हाऊ मेनी, x. x ची डेरिव्हेटिव्ह 1 होते आणि म्हणून 1 चं इंटिग्रेशन काय होईल, x. फक्त इथे लिहिताना काय लिहायचं, प्लस c, कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. म्हणून फॉर्म्युला, नंबर ऑफ फॉर्म्युलाज तयार होतील. फर्स्ट इंटिग्रेशन ऑफ dx किंवा इंटिग्रेशन ऑफ 1 dx म्हटलं तरी चालेल, इज इक्वल टू x प्लस c. इंटिग्रेशन ऑफ k, दॅट इज kx प्लस c. आता kx प्लस c ची जर डेरिव्हेटिव्ह काढतो म्हटलं d by dx ऑफ kx प्लस c, काय लिहिता येईल, kx ची डेरिव्हेटिव्ह k प्लस c ची डेरिव्हेटिव्ह 0, म्हणजे k इज द आन्सर. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ kx प्लस c इज इक्वल टू हाऊ मेनी, k. म्हणून k चं इंटिग्रेशन किती, तर kx प्लस c. x टू द पॉवर n चं इंटिग्रेशन काय, x टू द पॉवर n प्लस 1 अपॉन n प्लस 1. इथे कंडिशन आहे n इज नॉट इक्वल टू -1. डिनॉमिनेटर जर -1 झाला तर -1 प्लस 1 इज इक्वल टू 0. डिनॉमिनेटर 0 होतं म्हणजे व्हॅल्यू येईल इन्फिनिटी, आणि म्हणून x ची जी पॉवर n जो आहे किंवा x ची जी इथे डिनॉमिनेटर जो आहे n प्लस 1 तो 0 व्हायला नको, म्हणून व्हॅल्यू ऑफ n इज नॉट इक्वल टू -1. त्याच्याने इंटिग्रेशन ऑफ sin x इज इक्वल टू -cos x प्लस c. So d by dx of cos x is equal to, cos x डेरिवेटिव
मायनस साइन एक्स प्लस सी आणि म्हणून इंटिग्रेशन ऑफ मायनस साइन एक्स प्लस सी इज इक्वल टू कॉस एक्स. तर मायनस सी ची डेरिव्हेटिव्ह तर 0 असते. मायनस ने दोन्ही बाजूला जर मल्टिप्लाय केलं तर काय मायनस कॉस एक्स इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ साइन एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स आहे म्हणून dx. सो इंटिग्रेशन ऑफ साइन एक्स dx इज इक्वल टू मायनस कॉस एक्स प्लस सी. अशा पद्धतीने नंबर ऑफ फॉर्म्युलाज आहेत. जेवढे फॉर्म्युला आपण डेरिव्हेटिव्ह मध्ये बघितलेले आहेत तेवढे सगळे फॉर्म्युला आपल्याला इंटिग्रेशन मध्ये लिहिता येईल. म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स इज इक्वल टू कॉस एक्स. तर कॉस एक्स चं इंटिग्रेशन काय व्हायला पाहिजे मग साइन एक्स. सो ॲज d by dx ऑफ कॉस एक्स. So derivative of cos x is equal to minus sin x. So derivative of so therefore integration of sin x is equal to minus cos x plus c. अरे झालं. d by dx of sin x is equal to sin x ची डेरिव्हेटिव्ह cos x आणि म्हणून इंटिग्रेशन ऑफ cos x dx is equal to sin x plus c. अशा पद्धतीने फॉर्म्युला लिहिता येईल. डेरिव्हेटिव्ह ऑफ tan x sec square x म्हणून sec square x चे इंटिग्रेशन tan x plus c. डेरिव्हेटिव्ह ऑफ cot x minus cos x square x plus c आणि म्हणून इंटिग्रेशन ऑफ cos x square x is equal to minus cot x plus c. डेरिव्हेटिव्ह ऑफ e to the power x हे जो सेम असतं e to the power x ची डेरिव्हेटिव्ह e to the power x आणि म्हणून e to the power x चं इंटिग्रेशन काय होईल e to the power x plus c. हे असेल. डेरिव्हेटिव्ह ऑफ a to the power x d by dx of a to the power x is equal to काय लिहितो आपण a to the power x upon log a आणि म्हणून a to the power x upon log a याचं इंटिग्रेशन काय मिळायला पाहिजे a to the power x plus c. आता हा डिनॉमिनेटर त्या बाजूला घेऊन न्यूमरेटर झाला पाहिजे म्हणून फॉर्म्युला लिहिताना असं लिहिलं जातं इंटिग्रेशन ऑफ a to the power x dx is equal to a to the power x upon log x. हां फॉर्म्युला तो a to the power x ची डेरिव्हेटिव्ह a to the power x into log a. हां तर इंटिग्रेशन ऑफ a to the power x into log a dx is equal to how many a to the power x. म्हणजे a to the power x ची डेरिव्हेटिव्ह जर राइट हँड साइड असेल तर ऑब्वियसली राइट हँड साइडचं इंटिग्रेशन काय पाहिजे लेफ्ट हँड साइड म्हणजे a to the power x. आता हा जो log a आहे मल्टिप्लिकेशन मध्ये हा इकडे जाईल आणि काय आहे dy plus c as so integration of a to the power x dx is equal to a to the power x upon log a. तर अशा पद्धतीने फॉर्म्युलाज तयार होतील. तर जेवढे डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युला तुम्ही लिहिलेले आहेत तेवढ्या सगळ्या फॉर्म्युलाचा वापर करायचा आणि इंटिग्रेशनचे नवीन फॉर्म्युलाज तयार करायचे. म्हणजे इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे जेवढे फॉर्म्युले झाले ते सुद्धा अप्लाय करायचे. sin इनव्हर्स x ची डेरिव्हेटिव्ह काय असतं 1 upon under root of 1 minus x square. मग 1 upon under root of 1 minus x square चं इंटिग्रेशन काय होईल डेरिव्हेटिव्ह ऑफ sin इनव्हर्स x is equal to what is the derivative of sin inverse x 1 upon under root of 1 minus x square आणि म्हणून इंटिग्रेशन ऑफ 1 upon under root of 1 minus x square dx is equal to what sin inverse x plus c. हे इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे पण फॉर्म्युला तयार होतील. sin इनव्हर्स आणि cos इनव्हर्स ची डेरिव्हेटिव्ह जवळपास सारखी असते फक्त इथे प्लस मायनसचा फरक असतो. फॉर्म्युलाज लिहिताना 1 by 1 एका खाली एक पूर्णच्या पूर्ण फॉर्म्युला इंटिग्रेशनचे लिहून टाकायचे. आणि तसे पेज नंबर 96 वर तुम्हाला फॉर्म्युलाची लिस्ट दिलेली आहे ते तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर आपण सिंपल जे प्रॉब्लेम्स आहेत ते बघू.